माझं नाव आरुश्री अमोल सावंत, गाव असगणी. आज आहे होम मिनिस्टरचा थाट. मी उखाणा करून नाही आली आहे पाठ. भारी होता काहीतरी. बरोबर आम्ही नाही भांडत. त्या आम्ही नाही भांडत. आम्ही नाही भांडत. तुम्ही आम्ही भांडत नाही, मारामारी करतो. आई गा, म्हणजे ह्यांच्यापासून सामावून राहायला पाहिजे. जरा काहीतरी झालं तर भांड. या बघा किती खोटं आणि किती खरं. आम्ही नाही भांडत, पण कामावरसून येताना काय झालं की भांडतो आम्ही. ओके. खरंच जोरदार टाळ्या वाजल्या पाहिजे, कारण तुमच्या चुनवरे गावामध्ये जी आज पावलं वळताय ते या व्यक्तीमुळे. तर राकेशजींनी जरी कार्यक्रमाचं आयोजन केलं, पण कार्यक्रम कानाकोपऱ्यात पोहोचवण्याचं काम अमोलजींनी केलं. महिलांचे पैठणीचे खेळ चालू असत. सुनवरे माझे गाव कांबडवाडी. चुनवरे माझे गाव मंदिरात हळदी कुंकवाच्या राशी भाऊ परब यांचे नाव घेते. हळदी कुंकवाच्या होम मिनिस्टरच्या हळदी कुंकाच्या दिवशी बोलवते. माझे नाव सुवर्णा अमित परब, चुनवरे गावठाणवाडी. आई पण वाकण वाकण पर्वतावर बघता. बर्फाच्या राशी अमित परबांचे नाव घेते होम मिनिस्टरच्या दिवशी. व्हेरी गुड. असं नाही चुनवरे माझे गाव. नाव पण सांगतो पहिला होय का? कोणाचं नाव? रामचंद्र. तुमचं नाव पहिलं. रश्मी रामचंद्र परब. रश्मी रामचंद्र परब. हा, चुनवरे माझे गाव. तळेवाडी. ओके. आई वडील मायाळू, सासू सासरे दयाळू, ननंदी राहुलजी. रामचंद्रांचे नाव घेते होम मिनिस्टरच्या दिवशी. ओके ओके ठीक आहे. बरोबर. अश्विनी अशोक निर्गुण. हा, निर्गुण आडनाव आहे. अच्छा ओके. अश्विनी अशोक निर्गुण. गाव माझा ओळिया, माहेर माझे सुनवरा. रामेश्वराच्या देवळात सोन्याची, रामेश्वराच्या मंदिराला सोन्याची, रामेश्वराच्या मंदिराला सोन्याची घाट. अशोकरावांचं नाव घेते होम मिनिस्टर थाट. ओके ओके ठीक आहे. बरं या वहिनी. माझे नाव सुविधा गणेश आंगणे, गाव माझे आंगणेवाडी, माहेर सुनवरे. बराडीच्या मंदिराला सोन्याचा कळस. गणेशरावांचं नाव घ्यायला मला नाही आळे. व्हेरी गुड. आंगणे म्हटल्यानंतर भरडी दिवस नाव आलंच पाहिजे. मस्त पाठ करून येईल ती, विसरली ती. हा बघून म्हणा काय का. मंगळसूत्राच्या 2 वाटी. असं का? हा. अलका अशोक परब. अलका अशोक परब. हा. चुनवरे गावठाणवाडी. चुनवरे गाव चांगलं, सभोवती बंगला. बंगल्याला कडी, कडीला कुलूप, कुलपाला चावी. कडीला कुलूप, कुलपाला चावी. आणि अशोक परबांचं नाव घेते योगिताची आई. योगिताची आई. ओके ओके ठीक आहे. या मस्त मस्त. योगिता येईल. योगिता. स्वप्ना संतोष परब. स्वप्ना संतोष परब. चुनवरे माझे गाव गावठाणवाडी. मोकळ्या आकाशात उडते पक्षी. संतोषरावांचे नाव घेते होम मिनिस्टरच्या दिवशी. ओके ओके मस्त. नेक्स्ट या. माझे नाव मयुरी शांताराम बागवे, मयुरी शांताराम बागवे. हा. गाव चुनवरे, गावठाणवाडी. चांदीची जोडवी, सौभाग्याची खून. शांताराम रावांचे नाव घेते बागव्यांची सून. बागवेंची सून. ओके व्हेरी गुड. छान. या मॅडम या. माझे नाव दीक्षिता दिगंबर परब. दीक्षिता दिगंबर परब. दारी लावला गुलाब, त्याला आली कळी. दिगंबरावांचे नाव घेते होम मिनिस्टरच्या. ओके ओके ठीक आहे. या या. हा ठीक आहे. राखी राकेश परब, चुनवरे. काचेच्या चांदीच्या वाटीत सोड्याचा चमचा. राखीचं नाव घेते आशीर्वाद तुमचा. हाला मी येऊ शकतो तसं पहिल्या. असं नाही होईल. या तुम्ही या. माझं नाव सुप्रिया मोहन परब. सुप्रिया मोहन परब. गावठाणवाडी. दारी होता गुलाब, त्याला आली कळी. मोहन परबांचे नाव घेते होम मिनिस्टरच्या वेळी. ओके ठीक आहे चालेल. नेक्स्ट या. माझं नाव आरुश्री अमोल सावंत, गाव असगणी.
आज आहे होम मिनिस्टरचा थाट, मी उखाणा करून नाही आली आहे पाठ. भारी होता काहीतरी, बरोबर आहे. तर एकदा जोरदार टाळून जाऊया सर्वांसाठी, सर्व स्पर्धकांसाठी. 30 सेकंदामध्ये तुम्हाला काय धावत जायचं आहे, एक एक घ्यायचा, हा एक एक स्ट्रॉ घ्यायचा आहे आणि यांच्या डोक्यामध्ये लावायचं आहे. आलं लक्षात ना? 2 नाही आणायचंय, धावत जायचंय, लावायचंय, परत जायचंय, लावायचंय. ज्यांच्या डोक्यावर स्ट्रॉ कमी त्या 2 व्यक्ती आऊट होणार आहेत. आलं लक्षात ना? त्यामुळे बघा कोणाला जिंकवायचं आहे ते. तुम्ही फक्त असे थांबायचे. ज्यांच्या डोक्यावर कमी स्ट्रॉ असतील त्या 2 भगिनी या गेम मधून आऊट होणार आहेत आणि बाकीचे पुढच्या राऊंड मध्ये जातील. आणि मोजा आता पटकन, किती आहेत? इथे 9 आहेत. हा तुझी गो 7 8 9 7 कमी असेल. हा 9 तुझे 8 7 9 म्हणजे 8 आणि 7 म्हणजे या 2 तुम्ही आउट झालेले आहेत. चला तुमचं खूप खूप आभार, तुम्ही आलात त्याबद्दल तुमचं खूप खूप अभिनंदन. तुम्ही खाली जाऊन बसा आता. ओके रेडी आहात? तुम्ही व्यवस्थित लाया, तुला येते धावते असा लाईट आणि पहिले राजीचे गॅस नाही बघ काय आणि तुमचा टाइम चालू होते आता. चला पळा. बस राहिले सगळे टाकता. हा आता असं डोक्याचे असं ना तेवढेच घ्या, पडलेले घेऊ नका. किती राहिलं? 3च राहिलं. धावा केस जरा लूज सोडू गए त्या सगळे पडले तिचे लावलेले. व्यवस्थित लागणार नाही त्याला. आता खेळ आणि पळा म्हणजे पडतले नाही ते. आउट दिया. किती आले? 10 9 8 3 8 किती आले? 10 9 9 8 आणि तुझ्या 8. ओके चला मॅडम तुम्ही आउट झालेला आहात. तुम्ही खाली बसा, तुम्ही इथेच बसा दोन्ही. आणि तुम्ही पुढच्या आई तू बस. आई जरा केस लूज सोड जरा. हा काय ते सांगता आई दोघी जण थांबायचे. दुसरी एक मोठी मुलगी या कोणतरी. रेडी? दमल्या नाही भाई तुझे थांब. अजून कोण आलेत का नवीन खेळण्यासाठी? हा ओके जे असतील ना या स्टेजवर या. जे नवीन आले त्यांना विनंती करतो आपण स्टेजवर यायचं आहे. तर 1 2 3 तुमचे 2 पुढे गेले. दिशा मी इले तर माझ्या मागे अजून एक मुलगी आपण तरी मोठी कोण आहे का? मी इले तर माझ्या मागे येतलं. कोण आहे? ओके ठीक आहे चालेल. 5 जणी ना? ओके 5 काय झाला नक्की वा. ओके चला आणि तुमचा वेळ सुरू होता. चला पळा. म्युझिक. ओके बस ते टाकून फक्त लावून एवढं बस माझ्या बघूया ते पण 5 जण होतं घेऊया. चला मोजा. किती लावल्या? 10 7 नाव दे. 7 6 झाली. हा तुम्ही आउट झाला. चला तुम्ही तिघांचे 7 ना? ओके तुमचे किती? 10. तुम्ही पुढे तिथे बसा मॅडम. तुम्ही जिंकला पहिल्यांदा दिला बोललो सुया. आता तुमच्या परत एकदा तुमच्या बरोबर आपण खेळणार आहोत. 3 जणी थांबा. 3 जणी त्यांच्या मागे ते टाकून दे. ओके इथे पडलेलं लावायचं नाही. हा तिथून धावून मग आणायचंय. हे टाकतो दोन्ही टाकायचे. आरुश्री चाललं आता पहिल्या राऊंडसाठी. बघूया काय करता. म्हणजे त्याच्या हातात कायच नाही, त्याच्या मागे जे असतात ना त्याच्या हातात असं. चलिए बस ओके चला मोजा आता. तुझे किती? 9 10 7 6 9 म्हणजे 7 आणि 6 या 2 मॅडम आउट झालेल्या आहेत. तुमचं खूप खूप आभार. बाकीचे 3 विनर आहेत. चला मागे चला. बाबा आता यानंतर आपण दुसरा गेम खेळतोय. थांबा. ओके तुझं झालं की सांग. तुम्ही मध्ये राहा ना.
पण मी का दिसतो 6 ग्लास, त्याच्यानंतर 5 ग्लास वर, हा त्याच्यावर, त्याच्यानंतर 4 ग्लास, त्याच्यानंतर 3, 2 आणि 1 असा मनोरा तयार करायचा आहे. आलं लक्षात ना? कोणतरी येते करायला? एक असा मनोरा तुम्हाला तयार करायचा आहे. जेव्हा म्युझिक चालू होईल, ऐका नीट ऐका, जेव्हा म्युझिक चालू होईल तुम्हाला मनोरा तयार करायचा आणि ज्यांचा पहिला मनोरा तयार होईल तो जिंकणार आहे आणि जो मागे राहील तो आउट होणार आहे. आणि तुमचा वेळ सुरू होते आता. चला पटकन 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 चला स्टार्ट. सोपे सोपे गेम असणार आहेत, घाबरू नका अजिबात. आणि तुमचा वेळ सुरू होतोय आता. चला चला पटकन पटकन. पटकन 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 पटकन. हा ओके, 1 सेकंदासाठी तुम्ही चुकलात. ह्या जिंकलेल्या आहेत मॅडम. हा खूप खूप अभिनंदन तुम दोघांचंही. धन्यवाद. 16 स्पर्धकांसाठी फायनल मध्ये आपण गेलेला आहात. राकेश परब मित्र मंडळ आयोजित चिनवरे महोत्सव वर्ष पहिले 25 ते 27 डिसेंबर पर्यंत अतिशय सुंदररित्या हा महोत्सव या ठिकाणी साजरा होतोय. तर सर्व आयोजकांचे पुन्हा आभार. तर मंडळी या साईडला खेळण्यांची दुकानात अशी बरीचशी या साईडला दुकानं असत. आणि हे आपलं स्टेज मगापासून सॉंग लावलेलं होतं त्याच्यामुळे थोडं कॉपीराईट बसायची थोडी होता. तर बघूया काय करतं हे. ह्यांच्याकडे एडिटिंगचं काम असा. हे आता जेवढे चेअर दिसतात ना ते सगळे भरतलेत. आता लंच ब्रेक दिलेलं होतं ना? लंच ब्रेक नाही काय, डिनर ना? हां हां, तर आता डिनर ब्रेक दिलेलं होतं. तर ते लोक सगळी जेव गेलेत, आता येतली. चला पुढे असंच बघून येऊया. चला काहीतरी. कोण गरुड उडता कुठे? ओके हा काय भारी आहे यार. ती चलता काय? गरुड मस्त उडता. वा भारी आहे काय टेक्नॉलॉजी या. गो केणवावल्या तोंडाकडे कर. हा बघा काय हो. हा हे बघा मला घ्यायचं होतं. ती बोलते तुम्ही युट्यूबला दिसतात ना ते सांगते ती. ती बघते ना. हो ग माझे व्हिडिओ बघते. माझ्या बघते की ह्यांचे बघते? कोणाचे बघते? दोघांचे बघतो आपण. दोघांचे बघताय? हा ते मागे डोंबिवलीला गेलं ते पण बघितलं. अच्छा हो. नाव काय? ए नाव सांगूया. नाव काय? पूर्ण नाव. रिया. इथे कोणाजवळ? इथे कोणाजवळ? आम्ही इथे गोंदीच्या वाडीत राहतो. अच्छा, ओके. सचिन मिस्त्री. हा हा असं म्हणलं. हे दिसतात बघतो आम्ही तुम्हाला व्हिडिओवर. ओके. दुकान लावलं ते बघा त्या साईड. कोणतं? पावभाजी, कोबी मंचुरियन आणि कांदा भजी. अच्छा ओके. हो. हा हा तुमचं ना हे पावभाजी मंचुरियन. हो मोबाईलवर आलेला. अच्छा ओके. माझा व्हिडिओ बघितला. थंडीचा काय काय हार. ती वाली बॅग का साईड बॅग पण छान आहे. हो व्हिडिओ बघितलं म्हणून. तुम्ही कुठले? ओरसला राहता. अच्छा रील बघून इले. हा ओके. माझा व्हिडिओ बघितला आणि तुम्हाला समजलं की ओके म्हणजे असा असा काहीतरी आपली 86,000 वाले आहेत ना त्यांचं मी थिएटर्सला बघितलं. त्यांना मी फोन केला नंतर व्हिडिओ मागवला. अच्छा असं घेतलं. काय घेता? मी हे बघतोय तर कमल एक अशी असा त्यांनी आपलं व्हिडिओ बघून ते हल्ली असत. आणि मेन म्हणजे गोष्ट हँडिकॅप असतात आणि ते कष्ट करून खातात. हा ह्या मेन म्हणजे कसं महत्वाचं असं. आणि काका तुम्ही आणि खूप सारे बॅग्स मस्त बॅग होता. पण सगळे तिथे दुकान आहे. बस स्टँड पोलीस लाईनचं पेट्रोल कुठे तिथे दुकान आहे. पोलीस लाईनचा ओरोसला? पेट्रोल पंप आहे ना. ओरोसला शॉप आहे यांचं. मंडळीनो कोणी येईल असं नक्की घ्या. आणि हे कारण हे बॅग वगैरे छान खूप छान दिसतात. हा असे ह्याचे वाटतात. इको फ्रेंडली वाटतात. वॉटरप्रूफ पण आहे. आता इथे आणले नाही. अच्छा ओके. कारण एवढे महागाचे इकडे नाही.
बरोबर. हो नक्की. तर म्हणजे ना तुम्ही नक्की घेवा ओरोसला काकांपासून, कुठे तर बोलला? आमका पण बरं वाटत. पोलीस लाईनच्या पेट्रोल पंपाच्या बाजू बाजू हा, तर आमका पण बरं वाटत काकांपासून घेशाल तर, कारण ते कष्ट करून खातात. यस. ओ बाबांसाठी टोपी घेऊया का? ही घेऊया काय? बाबा अशी घालते काय माहिती, हे वाली घेऊया. हो हा तशी घेते. हा हा दाखवा ना. मस्त. रिक्षा कोणी आणली, तुम्हीच काय? रिक्षा एकदम हे होता स्ट्रॉंग, स्ट्रॉंग फायबर आहे. टेबल पण आहे मस्त. हा हे मस्त. आतमध्ये पण मस्त आहे. हो कापड मस्त आहे. अरे हा. तर काय काय घेतलं? कान टोपी आणि 2 मास्क. मास्क मस्त. किती आले? 230 होते. हे बॅग पण भारी आहेत रे वरती छोटे. तर म्हणजे ह्याच्या शेजारी पाणीपुरी, शेवपुरी जी मुलींची फेवरेट असतात, पण माझा आता पोट भरलेला. या साईडला पण अशी दुकानं असतात, काय मंचुरियन वगैरे अशी काय काय. बघूया, अशी फेरी मारून येऊया चला, काय करतात ते बघूया. आता होम मिनिस्टर कधी सुरू होता काय माहिती. हे बघा बाबू कसं व्लॉग करता. हे भारीच. इकडे पण मंचुरियन. मंचुरियन व्हेज राईस. हो काय म्हणतात, भजी खाताय? गरमागरम मंचुरियन. कैसून तुम्ही कुणकावळ्यातून इले दुर्गा माऊली. हा हा हो पहिलेच असं ते ओळखताय मी का. हो विरणवरचे. हे बघा खाजा बिजा पण असा. 300 ग्राम मसालो. या साईडला पण मंचुरियन भजी असत. चिकन असं काय, चिकन 65. अरे वा, पहिल्यांदा माहित नाही मधपासून. काल तू फिरलं मी माका माहितच नाही हो. फक्त चिकन 65. अजून काय असा? मके. ओके, भाजलेले आहेत काय? आपण उद्या येऊ शकतो. उद्या हा उद्या जाऊया. जाताना बघूया, या घेऊया नंतर. भूक लागली. भूक लागली असं काय नाही. चिकन 65 मिळतील. ओके भारीच. कट्ट्यावरचे हे बघा कट्टा. मंदार शेट्टीची रेसिपी वाटतं. आमची दुकान आहे कट्ट्यावर आहे काय? तू पण कट्ट्यावर. हा कट्ट्यावर दुकान आहे. बाजारात आहे. वायर कॅश हां दुकान आहे. अच्छा, लावलेली ते पण सगळं. हे आपल्या वाडीतले. कार्यक्रम आम्ही रोज टीव्हीवर बघतो. धन्यवाद. ऐकला होय. ती ठाकरांची बघतो, ती जांभूळची ठाकूर आहेत ना, ओ जांभूळची चिन्ह ना, ऐकलं? हा रोज बघतो रोज. गो लाव गो बाबड्याचं नाव, गो लाव गो बाबड्याचं. बाबड्याचा चप्पल घालून गेले घालतात ना. भजी भजी करतात तेव्हा दाखव. खया भजी करतात. बसलो जातोय कडेवर बसा. कडेवर बसा नको, बाजूक बसा. चल. आणि सून कोणची? सून सावतांची. सावत हो शोभा ना रोज आवडीन बघतो, लावतो लायचा गो बाबड्याच्या चढवतो लाव गो. तर काय नाही काय असताना दाखवत होता. आता आम्ही भजी करतो, दाखवतो का? जाऊ दे, दाखवत ना. सांगताय मग फोन करून भगवान. हा हा उद्या नाही टाकतलय, उद्या नाही टाकतलय, परवा. हो 2 दिवसांनी टाकतलय. एडिट करू का नाही आता, म्हणजे जरा वेळ बघतलय काहीतरी कार्यक्रम आणि त्याच्यानंतर जातलय घरा. अस गणी रोज येतं. काल इल्लं, हा काल इल्लं, काल इलेलंय. हो उद्या येतं ना. हो उद्या येतलय. असं रे, उद्या शेवटचा दिवस आहे ना. आम्ही आता ह्या जुनावरीचे कार्यक्रम लावले होते. काय म्हणतात तिचा? हो लाव होता तिथं गावचाच लय आवडतं. सुरेशबाईची. हो आणि त्यांच्या पाठीमागे मास्तरांचा घर आहे. हो त्यांच्याच घर. मी त्यांची सून मास्तरांची. लहान होते तेव्हा आता माहिती नाही, ओळखीची नाही. आम्ही जाऊ तेव्हा. हा हा मग ती मास्तरांची मी सून. आणि या किल्ल्यावर घर आहे त्यांचा. होय होय. त्यांचा किल्ल्यावर घर आहे. ते आमच्या बालमडीतली त्यांची ती ते हे कोण त्यांचं नाव होता, मंगेश. हा हा मंगेश काका. होय हा, निर्मला सावंत. हो. ते आमच्याकडे त्यांचा आजू हा. मंगेश सावंत यांचा. काकीनी चेडवाक फोन केला आणि अकडे भजी तर होतात. आज बांगडे नाही.
आज चिकन मटन आहे सुकावाला वडे मालवणात हेच फक्त मांगडे नाही, चिकन मटन. मी लावला नाही म्हटलं आता मग लावा. अजून नाटक भरलं नाही ना. गरमागरम भजी सोडलेली आहेत आता काकीने. भजी गरमागरम चालली आहे. बसलो कढाई ठेवलं मोठी. ए काय घेऊन इलो? ए बाबू काय घेऊन इलो? हा आईस्क्रीम. अरे थंडी लागता आणि तू आईस्क्रीम कसली खातो? हा काय रे वाटेक लागलो पोडून घेतले आणि बापरे भारी आयो. एकट्या का सोडून दिलेला फिरा नाही तू खडे तो. अजून जास्त कोण इले नाहीत पण आता लवकरच येतील कारण कार्यक्रम आता थोड्या वेळाने सुरुवात होतली आहे. तर आपण रील केलं आणि त्याच्यात सांगितलेलं की फ्रीमध्ये दुकान टाकू शकतास. हा तर त्या एकांत काका इले खूप बरा वाटला. त्यांचं धंदो चांगलं होऊन दे आणि तुमका जर काय घ्यायचं असेल तर त्यांच्याकडे नक्की जावा. त्यांनी ॲड्रेस सांगितलं खैता ओरोस पोलीस स्टेशनच्या स्टेशनचं पेट्रोल पोलीस हा त्याच्या बाजूक शॉप असा त्यांचा. पण त्या काकांकडे जावा. नक्की जावा हो आणि घ्यावा कारण ते खूप मेहनत करतात. हा तेच हँडिकॅपपासून पण ते इकडे एवढे लांब इले. बरोबर. म्हणजे आपण त्यांच्याकडसून काहीतरी हे घेऊ शकतो. काय म्हणतात त्याला? हो प्रेरणा. हा प्रेरणा घेऊ शकतो. कारण खूप जण असे आपल्याला दिसतात रोडवरती हा. भीक वगैरे मागताना पण ते एवढी मेहनत करतात. स्वतःचा शॉप असा आणि एवढ्या लांब लांब पण येतात. खराच मानू काय. या साईडला समोर स्टेज असा आणि खुर्चे बघा किती लागले आहेत. अजून जास्त कोण इले नाहीत. थोड्याच वेळात येतील तेव्हा सगळा भरात. स्टेज बघा काय कधी येईल मुंबई? सकाळी रे. तू आता कॅमेराच्या अशी रो. हा मन दिसलं हकडे नको रो. अगे तू अशी काळो का तिथलं पळा नको. काय म्हणतो बरी हो पिंटक ना आणलसी पिंटो इलो ना खया घराकडे. युट्यूबला टाकून बघितलं मी. हा हरकुलच्या वरती आपल्या अंगणवाडीच्या सड्यावर गमलेटी असा ना त्याच्या समोरची बाग आम्ही हो गावर. हा हा तो पुढच्या वाळाच्या आम्ही अलीकडे शिवाजी चौकात. कुठे? हा इकडे आता इकडे आता ते घेतलं सगळं केलं घर बीर बांधलं आता यांना हरकुळा जातो असे. टाकी नाही हो आता घरात तुम्ही जेवण येला. दोन माका 10 ग्रॅमचं एक कॉइन दिलेलो हा बघ. तुका वा चॉकलेट असा चिकन आणला. गरम होता. ते बनवलंय कांदा टोमॅटोतला बनवलेला आहे. गरम आणि होता. रस्सा केल्याने. फॅन घेऊन फिरतो. तुका सांगितलंय नाही काय रे मस्त. तुका थंडी लागते काय गरम होता? माका थंडी लागता कुरकुड्यावाला. अजून काय घेतलं? नेमका थंडी लागता माका बोलतो ह्या आधीच दे माका घालून नंतर बाबांका दे घालून. 2-3 ग्रॅमचे. ए माका दे चल दे ना. ए बारक्या पोरांचं खाऊक नको चोरू. बारक्या पोरांकडसून खाऊक घेत. दाखवते 10 ग्रॅमचं कॉइन तुमका बोलून. ह्या पहिल्यांदा लहानपणी असायचा. खरोखर वाटतं मिरमिरा नाही याचा नाही काहीतरी नाही वेगळाच चॉकलेट हा की पूर्ण चॉकलेट नाही हा थोडासा मिक्स चॉकलेट. हे ग 3 पार्ट घ्या. बरा काय पण खात सोन्यासारखा चॉकलेट दिसला. फक्त दिसला. चांगली नाही ते वेगळा काहीतरी दुधाचा. खाऊन झाल्याच्या नंतर लास्टला चव बघा ना कशी लागते ती. न वेगळं ना. बाय बाय. कार्यक्रम आता सुरू होईल थोड्याच वेळात. टेस्टिंग चालू आहे. भारी अँटिक चीज होतो.
हे बघा हे गोळी आहे हे गोळे खाऊचे भारी असायचे मागा लय आवडायचे लहानपणी हे त्याच्यामुळे सवय येतो हे बघा अँटिक काय काय असतं हे बघा काय काय असतं आणि लांबडो चिंगम हे डोळे कोणाचे राक्षसाचे हा हे बघा कॉइन त्याचे डोळे म्हणतात अजून काहीतरी पाच 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 या नको हैसून कॉइन घेतले त्यांना हा हे वाले कॉइन घेतले ओ माका हे वाला घेऊन द्या ना मार्शमेलो इंजेक्शन पण असा हे गोळी कसले काय लागतात काय माहिती अगरबत्ती खातेला अगरबत्ती ही खायची खूप भारी लागते. खाल्लं का तू काय रे हे हयत असत कधीपासून या त्यांकाच दिलेला ह्यांच्यात हो ह्यांच्या नावावर करून द्या ह्यांच्या नावावर करा या दुकान काय हा हे बघा मॅग्नेट पण हा मॅग्नेट आहे ते हा खायचं नाही ते मॅग्नेट आहे च्युइंगम काय ते चुंबक आईला होय अमूल असं मला माहित ना चॉकलेट हा चॉकलेट मध्ये लास्ट टाइमला ना आपल्या जत्रेला गेला मी पूर्ण टाकून दिला रुदू ए रुदू आईस्क्रीम खाणार अरे मगापासून फॅन असं तोंडाला घेऊन फिरतोय थंडीत नको बाबू तू खातो कॉर्नेटो हा मँगो कॅन्डी द्या भाई अमूल यहाँ पे था और मैं भूल गई अमोल भी इधर पे था हाँ ना अमूल भी इधर था देखो ये रियल पर क्या खा रहा है देखो यहाँ से आइसक्रीम ले रहा है यहाँ से कॉइन घेऊन ठेव दादा कॉइन भरले ना बघ खिशात पण कुठचा आहे स्ट्रॉबेरी आहे रास्पबेरी नाही स्ट्रॉबेरी असणार तर मंडळी आम्ही आईस्क्रीमचो आस्वाद घेतो बाकीचे सगळे असे फिरतात काय अजून इली नाहीत भरपूर असे लोक इथे नाही अजिबात विचारला नाही हा 5-10 मिनिटं झाली कमाल आहे वा माझा फेवरेट कॉर्नेटो आहे आपण लवकर जाऊया घरी सकाळी पाणी पण येणार आहे ना म्हणून रोजचा कारण तर मंडळी होम मिनिस्टरचे 2 राऊंड झाले आता होतलेत काय समजत नाही कारण लंच ब्रेक डिनर ब्रेक दिलेलो होतो मग सगळी लोक जेव गेलेली अजून तर इली नाहीत म्हणजे गोळा हळूहळू आता होतं तर बघूया कसं काय होतं आता पुढे समजत काय असतं आता अजून एक फॅमिली भेटली आपल्या गाव तुमचं हेच काय गाव ओके कोल्हापूरचे असत पण सध्या आता इकडेच सुनवऱ्याचे जाऊया आता लवकरच माझे गाडी चालवतानाचे आवडतात माझे खेकड्याचे अरे खाल्ल्यात मगाशी ते ना त्यांना माहितीये मला चॉकलेट आवडतं घेऊन आले बोललेला होता मला नको आहे विजेत्यांना विशेष सन्मान या मंचावरती केला जाईल. थँक्यू सो मच 2 चॉकलेट झाले चॉकलेट वाला याचं लय आवडतं मी ती नावं जाहीर करतोय जे 15 विजेते पहिल्या राऊंडमधनं सज्ज आहेत थँक्यू तुमच्या फेरीसाठी. चला आता तुझं या खेळा कल्पिता अमोल परब, स्नेहल समीर परब, स्वप्ना संतोष परब, आरुश्री अमोल सावंत, जावा बाबा. हर्षला ओळखतो गे हेंका काकांका हा कोण सांग उगाच आपलं ओळखतोय राकेश परब आपणास विनंती आपण व्यासपीठावरती यावं आणि आजच्या ते सन्माननीय उगाच मान्यवर ओळखतोय खास बोलता. या सोहळ्यासाठी उपस्थित आहेत त्यांचं या ठिकाणी स्वागत करावं. सन्माननीय गणेश घाडीगावकर मठाधिपती खोडले आणि सन्माननीय अमोल सावंत आपण रंगमंचावरती या. खरंच जोरदार टाळ्या वाजल्या पाहिजे कारण तुमच्या चुनवरे गावामध्ये जी आज पावलं वळताय ते या व्यक्तीमुळे. तर राकेशजींनी जरी कार्यक्रमाचं आयोजन केलं पण कार्यक्रम कानाकोपऱ्यात पोहोचवण्याचं काम अमोलजींनी केलं आणि मी महेशजी पारकर आपल्यास विनंती करतो आपल्या शुभ हस्ते अमोल यांचा या ठिकाणी सन्मान करावा कारण जेवढी माहिती जगाच्या कानाकोपऱ्यात जाईल
तेव्हा प्रत्येक गोष्टीची महती वाढते, ती गोष्ट सगळ्यांपर्यंत पोहोचते आणि ज्यावेळी लोकांपर्यंत ही गोष्ट पोहोचते तेव्हाच रसिकांचा कल त्या गावापर्यंत येतोय. आज खरंच ही गर्दी पाहता आता थोडी गर्दी कमी आहे, थोडी थंडी आज पण कमी आहे. काल थोड्यानं वाटलं की दव रात्री पडला, नाटक उशिरा सुरू झालं, त्याच्यामुळे कदाचित थोडी संख्या कमी असेल. पण जसजसा आवाज गावामध्ये जाईल तसतसं रसिक वृक्षांची पावलं या ठिकाणी वळतील. भांडत यांना बघून ठेवा, आम्ही नाही भांडत म्हणतात तुम्ही. आम्ही नाही भांडत, त्या आम्ही नाही भांडत, या आम्ही नाही भांडत, तुम्ही नाही भांडत. हा हसल्या गोड बघा, याला खोटं बोललो हसून तरी दाखवूया म्हणतात. आम्ही नाही भांडत. जरा काहीतरी झालं तर भांडत. या बघा किती खोटं आणि किती खरं. आम्ही नाही भांडत, पण कामावरसून येताना काय झालं की भांडतो आम्ही. बरं आहे आपल्या ह्यांचं. तुम्ही बहिणी थोडी घरात भांडणं असतात ना, भांडण गरज असते ऍक्च्युली भांडायची. कोण कोण भांडतात तुमच्यातील बोला. आता बघा मुलगा सांगतो आई भांडते, बघितलं असा लक्ष त्याने जीभ काढली. बापरे आईच्या सर सांगून टाकलं भांडते म्हणून. किती भांडते रे, सकाळ संध्याकाळ. तो म्हणतो बोलणारच नाही आता. तुम्ही आम्ही भांडतो. का भांडता हो? कामावरून यांचं पण कामावरसून तुमचं पण कामावरसून. तुम्ही आम्ही भांडत नाही, मारामारी करतो. आई गा, म्हणजे ह्यांच्यापासून सामावून राहायला पाहिजे. इथे काय चुकलं की माझ्या पण मारून देतील वाटतं. खूप राग आहे. तुम्ही सिंगल मॉम, मुलासोबत खूप भांडते. आणि मिस्टरांसोबत नाही भांडत. तुम्ही नाही भांडत. नक्की. आता ज्यांनी भांडतो सांगितलं त्यांना बघून ठेवा, ज्यांनी नाही भांडत सांगितलं त्यांनाही बघून ठेवा. यांना मी सगळ्यांनी इथे ठेवलंय आता समोर, म्हणजे कोण कोण जातील आपल्याला कळतील. मी आता यांचं भांडण लावतो, साधं सोपं भांडण. 15 होती तरी भांडतात कशी 5 शोधा. गावली बाई. टेन्शन किती घेतलं ते काकू. नाही चप्पल कोण न्यायचं नाही, बिया नको. एक चप्पल सुटला झाले. 15 होते तरी का भांडता तुम्ही. 7 शोधा वाडा. आम्ही भांडणं ना, भांडण बघतो आता. 7 1 2 3 4 7 किती झाले. तुम्ही 7 कुठे आहेत. 8 झाले तुमचे. यांचे असं म्हणतो. हा तुमचे 8. कोण बाय. आता कोण कोणाची बाय खाली बसली असेल तर बाय कशाला बोलतो. आणखी तुमच्यात एकच हवी होती, ये बाय म्हणतात. आता तुमच्यात कोण आऊट. हे बघा भांडण. आता कोण आम्ही होतो ही पाठ सुनेली. मग आऊट कोण. कसे काय. मला 7च पाहिजे. हा एक कोण खेळ सोडणार तुमच्यातनं, ती आऊट. भांडा भांडा भांडा, जोरात भांडा भांडा भांडा. आम्ही सोडते. मेथीची भाजी खाल्ली ना, असं भाकरी घाल झालं तुम्ही असं. तो बहिणींसाठी जोरदार त्यांनी मन मोठं केलं त्या सगळ्यांसाठी आणि खेळ सोडला. खरंच वहिनी तुम्ही आलात, या खेळाची रंगत वाढवली. मेथीची भाजी भारी होती, कळली नाही कडू होती गोड होती कशी ती. रात्री जेवताना समजेल आपल्याला कशी होती ती. मग तुमच्या दोघांसाठी हा एक पहिला मस्त फुगवा. तुमच्या दोघांसाठी भांडतात जास्त त्याने हा फुगवा, पण फुगा मस्त टमटमीत फुगवा. वहिनी फायर बिघडल्यात वाटतं. केवढा मोठा पाईप. तुतारी वाजतच नाहीये. इकडे कमळ फुललं बघा. शांतता असेल. या शांततेत एकच आवाज असेल, तो म्हणजे यांनी फोडलेला फुगा. आता हा फुगा तुम्ही फोडणार आहात, तो कसा फोडणार हे मी तुम्हाला आता सांगतोय. तुम्ही वहिनी इकडे या, इकडे या. दोघं जोडी. थोडे तुम्ही इकडे या. अजून वहिनी जरा मागे चला. हे मध्ये या. तुम्ही थोडे इकडे असे या. तुम्ही जरा असे मध्ये या. तुम्ही हे फुगे आता फोडायचे. याच्यातील तुम्ही आता 12 जणी आहात.
12 जणींपैकी 6 जणींना मी पुढे घेतोय. 6 जणींना, म्हणजे ज्यांचे पहिले फुगे फुटतील अशा 3 जोड्या जातील पुढच्या फेरीमध्ये. म्हणजे ज्यांचे पहिले फुगे फुटतील असे 3 जोडी पुढच्या खेळात जातले. किती? 6 जण. आणि ज्यांचे फुगे फुटाचे नाही त्यांना मात्र सन्मानपूर्वक कवर घातलेली, वाटेकला नाही, कवर घातलेली खुर्ची बसाक मिळते. वाटेकला कसा एवढा सन्मान तुम्ही स्टेजवरती आज खेळतात, तुमचा सन्मान असं वाटेकला कसं होईल? त्यामुळे हा जोक घालतले, आज नाही काल घातला जोक. मी म्हणते जोक घालतले, म्हणजे काल जोक घातला ना. राकेश परवाने एवढा सगळा रॅली चालवल्याबरोबर सगळ्यांका जेवढा जिरापर्यंत घाव घातला, त्याच्यामुळे काळजी. राकेश सर तसे दिलदार असतात, अजून एकदा घालतात रविवारी, परत सांगू करा नाही, दया माया घालतात लग्नात तसा. तुम्ही आता तुमची पाठीला पाठ लावा. बाई, पाठीला पाठ लावा, पाठीक पाठ लावा आणि तो फुगो दोघांच्या पाठीच्या मध्ये ठेवा. हा, लाय पाठीक पाठ. थांबा, इतक्यात काय करू नका. हा वहिनी, फुगो पोटाक नाही लावतो, पाठीक लावतो. वहिनी फुगो असं धरलो. हा ये तू ये, बघतोय काय पाठीक पाठ. लागले फुगे सगळ्यांचे पाठीत पाठ. आता इथे आवाज अगदी बंद असेल. या आवाजाबरोबर ज्याचा फुगा पहिला फुटेल धावत मध्ये या, दुसरा फुटेल धावत मध्ये या, तिसरा फुटेल धावत मध्ये या. ज्यांचे पहिले 3 फुगे फुटतील ते जातील पुढच्या. ताकद लाव होईल. नाही फुगो फुटलो तर मेथीची भाजी फेमस झाली आहे. मेथीची भाजी वहिनी बरोबर ना आहे ना, घराकडे शिल्लक ठेवली आहे ना. कशी केली? गुजराती पद्धत केली की मालवणी पद्धत केली? खोबरा घालून केलं बघा. हा, खोबरा घालून. वहिनी जरा इकडे या, खाली पडशात फुग्या बरोबर जाऊन. जरा रेडी? तर तुमच्यासाठी वेळ सुरू करेल. हा, पकडा तुम्ही, उचलून घ्या खांद्यावर. काय आमचं काय देणं घेणं काय, आमच्याशी फुगा फुटल्याशी मतलब. त्यालाच मिळणार मानाची पैठणी. रेडी? तर तुमच्यासाठी वेळ सुरू झाली म्हटल्यानंतर आवाज अजिबात नको. ज्याचा फुगा फुटेल त्यांनी पटकन समोर येऊन उभं राहायचं. रेडी? तुमची वेळ. ओके, थांबा. या इकडे 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 या, इकडे इकडे या. तुम्ही जरा बाजू व्हा. चला जरा बाजू व्हा. तुम्ही जरा बाजू व्हा. काय खाल्लं नाही माहित नाही. आज काय ताकद काढली नाही. ठेवा ठेवा, घ्या घ्या फुगे. ठेवा ठेवा फुगे, ठेवा ठेवा फुगे. परत नाही लावा पाठीत. या इकडे इकडे इकडे, मध्ये या, मध्ये या. वहिनी पुढे या. तुम्ही जरा मागे चला. हा ठेवा, लावा फुगा. हे काय पाठीत पाठ. हा, थांबा थांबा थांबा. ठेवलात? आता मजा बघा. भाजी मेथीची. रेडी? फोडा. सटकलो, घाला परत मध्ये. फोडा फोडा. स्पेशल बक्षीसा फोडा. स्पेशल बक्षीसा नाही फुटत. या इकडे. हैया हैया. फोडा 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 फोडा. स्पेशल बक्षीस. फोडा फोडा. तुम्ही अशी हे सगळ्यांना बघू दे. जरा मागे या. फोडा फोडा फोडा. स्पेशल बक्षीसा. फोडा फोडा. या आता, या आता, या. तुम्ही इकडे या. मध्ये या, मध्ये या. हातान नाही फोडायचो. कारण ह्याची नजर नाही, हातान फोडूया म्हणतात. लावा आता पाठ. फुटतो वहिनी. असं कसं? जेवलत ना राकेश भाऊ? जेवची सोय करा यांची. तर फुटतो. धन्यवाद. नाराज अजिबात होऊ नका. ही मजा मस्करी केल्याशिवाय चेहऱ्याक हास्य होतं नाही. हसणं ह्याच्यासारखं उत्तम दागिनं कसलोच नाही. हसतात का तुम्ही? हसा. तुमचं चेहरं खुलतो. उद्या बघा सुरकुती पडायचे नाही. फायनलसाठी सज्ज. तुमची वेळ सुरू होते आता. वहिनी खवळे रापीपर्यंत बोट गेली दुसऱ्या किनाऱ्यात. 1, 2 आणि 3 फायनलसाठी 3 जण सज्ज होत आहेत. 1 2 साडे माडे 3 आणि सचिनचा तबला. हा, असा मग खेळतात कशी? हे तर खेळ म्हणतात. हीच तर खेळाची गमत. 1 2 3 आणि पैठणी. हुशारच एकदम. लाचच शोधतो. 1 2 साडे माडे 3 आणि ग्लास.
वहिनी असं काय झालं? मी म्हटलं हे तर माझा भोगणार नाही, पाठी वळले, ग्लास म्हटलं, ग्लासाला डावली, दुसऱ्याने मारली. बरं ना, सुना काय सुना मैत्रीण गावाली, हा ह्याला म्हणतात गावातलं प्रेम. एकामेकावरती प्रेम म्हणजे चुनवरे गावाची एकी आज राकेश परब यांनी अबाधित दाखवली की त्यांच्या महोत्सवामुळे आज सगळे जण एकत्र आले. एकदा सगळ्यांसाठी जोरदार टाळ्या. तुमचं नाव कसं? तर मंडळी पैठणीचा गेम संपलेलो असा आणि आता मी टॉप 6 पर्यंत होती. असं ते बॉल येतच नव्हता किती हळूहळू खेचूचा होता, सगळ्यात घाई, फटाफट खेचून नाही, सगळे गोष्टी फटाफट होत नाही. तिने असं एकदम हळूहळू घेतलं, तो कंटिन्यू येतो बॉल. हा कोणी घेतला? अमोलची बायको. अच्छा ओके, चला असं असं राहू दे. चला जे होता ते चांगल्यासाठी होता. प्रत्येक दिवस आपले नसतात ना, सगळ्यांसाठी असता एक एक दिवस, हो की नाही? हा गेम असा. तर आता हा पण आपण जातलो घरात लवकर, कारण हो कारण उशीर भरपूर उशीर झाला, त्याच्यामुळे आपल्याला जाऊचं लागतं लवकर. तर आजचा व्हिडिओ हेच सांगूया. तर आजचा व्हिडिओ कसं वाटतो कमेंटमध्ये नक्की सांगा. आवडलो तर लाईक करा आणि चॅनलवरती नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. तोपर्यंत भेटूया आपण एका नवीन ब्लॉगमध्ये. बाय बाय. श्री स्वामी समर्थ.